नमस्कार. रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गरब्याच्या धामधुमीत आणि देवीच्या पूजनामध्ये हा नवरात्रीचे 8 दिवस कसे गेले हे कळलंच नाही. पण आता आलेला आहे दसऱ्याचा सण. निसर्ग जो आपल्याला भरभरून देत असतो त्या निसर्गाबद्दल आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दसऱ्याचा सण. या दसऱ्याला सोनं लुटायचं असतं. हां, आता एवढ्या महागाईच्या दिवसात कोणी खरं सोनं लुटत नाही, पण या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्यासारख्या घराचं स्वप्न साकार झालं तर तर काय, रामानं रावणावर विजय मिळवल्यानंतर जो उत्सव झाला होता अगदी तसाच आनंद होईल. आजच्या आपल्या भागात सुद्धा दसऱ्याचं सोनं लुटायला अर्थात सोन्यासारख्या घराचं स्वप्न साकारायला आलेली आहे येवला फॅमिली. चला तर मग भेटूयात भरत येवला आणि त्यांच्या कुटुंबाला. येवला कुटुंब सध्या नाशिकमधल्या सुंदरबन कॉलनी इथे वास्तव्याला आहे. ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या व्यवसायात असणारे मिस्टर भरत येवला यांनी आपला बिझनेस सांभाळून ट्रॅव्हलिंगची सुद्धा आवड जोपासली. त्यांच्या मिसेस ज्योती यांना कुकिंगची आवड आहे. सोबतच ते आपल्या मिस्टरांना बिझनेसमध्ये मदतही करतात. आदिती आणि ओमकार या आपल्या 2 मुलांसह आणि आईसह राहणाऱ्या येवला कुटुंबियांनी शोध सुरू केलाय आपल्या नव्या घराचा. नाशिक शहराच्या मध्यवर्ती बिझनेसच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या आणि आपल्या फॅक्टरीपासून जवळच असणाऱ्या ठिकाणी यांना आपलं नवं घर हवंय. घर ही एक अशी वस्तू असते जी प्रत्येकाने आपल्या मनामध्ये सजवलेली असते. आणि अशाच आपल्या मनातल्या घर खरेदीसाठी आज स्वप्न पर स्क्वेअर फूट मध्ये आपण मार्गदर्शन करणार आहोत येवला कुटुंबियांना. आणि त्यासाठीच त्यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. भरत आणि ज्योती येवला दोघांचंही स्वागत आहे. दोघांनाही नवरात्रीच्या शुभेच्छा. आणि तुमची ओळख करून देतो, आपल्या सोबत आहेत रिलायन्स होम फायनान्सचे किशोर ब्रह्मेचा, जे तुम्हाला तुमच्या मनपसंत घर खरेदीसाठी शेवटपर्यंत मार्गदर्शन करणार आहेत. पण त्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही सप्तशृंगी देवीच्या नाशिकमध्ये राहता, तुमचा स्वतःचा बिझनेस आहे आणि बिझनेस म्हटला की बिझनेसकडेच लक्ष राहतं, घराकडे दुर्लक्ष होतं. तुमचं असं काय होतं? बिझनेस म्हटल्यावर बराच वेळ बिझनेसमध्ये जातो, पण बिझनेसमधनं ज्या वेळेला थकून येतो किंवा घरी येतो त्यावेळेला एक प्रकारे उत्साह असायला पाहिजे की दिवसभरचा थकवा कमी झाला पाहिजे, उत्साहाचं वातावरण. त्या हिशोबाने आम्ही एक घर एक एक मंदिराचं तुम्हाला मिळतं त्या ठिकाणी उत्साह तुम्हाला घरात आल्यानंतर मिळतो. वा, म्हणजे तुम्हाला सगळं क्रेडिट दिलंय ज्योतिबाईंनी. घरात आल्यानंतर ते त्यांना उत्साही वाटतं आणि त्यात तुम्ही बिझनेसमध्ये सुद्धा त्यांना मदत करता, घरही सांभाळता, मुलंही सांभाळता. खरं तर नवरात्रीचा हा सण आपण साजरा करतोय. खऱ्या अर्थाने त्यांना दुर्गा म्हणायला हवं, कारण त्या अगदी सगळ्या गोष्टी एकत्रितपणे करतात. कसं काय जमवता तुम्ही? मला तर त्यांच्या कामात मदत करायला मनापासून आवडते आणि मी जेवढं मला शक्य होतं तेवढं मी करतेच. मग तुम्ही आता नाशिकमध्ये राहताय, जे तुमचं स्वतःचं घर आहे, असं असताना तुम्ही नवीन घराचा जो विचार केलाय त्याची काय कारण आहेत? म्हणजे सध्या जे आम्ही राहतो आहे ते घर आता बऱ्याच वर्षापासून आम्ही राहतोय, ते थोडंसं छोटं वाटतंय. तर बऱ्याचशा आमच्या मंडळींच्या रिक्वायरमेंट्स वाढल्या आहेत की मुलं मोठी होत आहेत, की भविष्यात आपल्याला त्यांना एक वेगवेगळे काही रूम्स असले पाहिजे, पूजा घर असलं पाहिजे. तर त्या दृष्टीने आम्ही विचार करतोय. बरोबर, ठीक आहे. म्हणजे घराबद्दलच्या तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या लक्षात आल्या, पण अजूनही घर नेमकं कसं असावं, कुठे असावं, हे तर तुम्हाला किशोरच विचारतील. किशोर, कशी आज मदत करणार, कसं मार्गदर्शन करणार? मग दसऱ्याच्या मुहूर्तावर ते सीमोल्लंघन करायला निघालेले आहेत. बरोबर. तर रिलायन्स त्यांना नक्कीच मदत करेल यामध्ये. परत तुम्ही जे घर घेण्याचं डिसाईड केलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही किती एरियाचं घर असलं पाहिजे असं विचार केलाय? साधारण 1500 ते 2000 स्क्वेअर फूट पर्यंत. ओके. किती बजेट, म्हणजे बजेटचा काय विचार केलाय? 45 ते 50 लाखापर्यंत चालणार. अम्युनिटीज कुठल्या असल्या पाहिजे घरामध्ये? साधारण आमच्या मंडळींच्या रिक्वायरमेंटनुसार मुलं मोठी होत आहे तर त्यांच्या दृष्टीने एक मोठं घर असावं, एक स्पेसिफिक पूजा घर असावं, असं त्यांच्या एक मंडळींची रिक्वायरमेंट आहे. नाशिकमध्ये कुठल्या एरियात घर असलं पाहिजे विचार केलाय? फॅक्टरीच्या जवळपास असलं पाहिजे. तुमची फॅक्टरी ही कशी आणि कुठे? फॅक्टरी MIDC अंबडमध्ये आहे आणि आम्ही इलेक्ट्रिकल आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी मॅन्युफॅक्चरिंग, स्पेअर पार्ट मॅन्युफॅक्चरिंग. ओके. तुम्ही हे तर जाणून घेतलं की फॅक्टरीच्या जवळ त्यांना घर हवंय, पण अजूनही त्यांच्या मनामध्ये लोकेशन फिक्स नाहीये. तर असं असताना तुमच्यासाठी हा चॅलेंज आहे का की नाशिकमध्ये एवढ्या प्रॉपर्टीज असताना त्यामधून त्यांना जी पसंत पडेल अशी प्रॉपर्टी निवडणं?
रिलायन्स प्रॉपर्टीजची खासियत आहे की जी कस्टमाइज सोल्युशन देते. बरोबर. तर त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहे त्याच्याशी मॅच करणाऱ्या प्रॉपर्टीज मी माझ्या डेटाबेसमध्ये शोधल्या तर मला असं वाटतं नक्कीच त्या मिळतील. आणि पण मग त्याला वेळ जास्त लागू शकतो. वेळ हा काही फारसा वेळ जास्त लागणार नाही. आपण नेहमी जेवढा वेळ घेतो तेवढाच वेळात मी यांना प्रॉपर्टी शोधून देईल. ठीक आहे, किशोर कॉन्फिडंट दिसतात. बघूयात नक्की ते किती प्रॉपर्टीज आणि किती वेळात शोधतात ते. पण तोपर्यंत आपण नजर टाकूयात तुमच्या रिक्वायरमेंट्सवर. तुम्ही ज्या रिक्वायरमेंट सांगितलेल्या आहेत त्या बघूयात आपण. तुमचं जे बजेट आहे ते तुम्ही सांगितलंय 45 ते 50 लाख रुपये आणि 1500 ते 2000 स्क्वेअर फूटचं घर पाहिजे असं तुम्ही मनात ठेवलेलं आहे. ऐसपैस घर असावं. नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. आता नेमकं लोकेशन कुठलं ते किशोर आपल्याला सांगतील. आणि मॉडर्न सुविधा सर्वांसाठी सोयीच्या, म्हणजे त्यामध्ये सिक्युरिटी असेल, गार्डन असेल, खेळायला मैदान असेल आणि तुम्हाला ऐसपैस घरामध्ये पूजा घराची सुद्धा सोय असेल, अशा सगळ्या विचार तुम्ही केलेला आहे. आपण आता बघूयात किशोर काय सांगतायत ते. किशोर, तुमची आता वेळ संपत आलेली आहे. मी आता काउंटडाऊन सुरू करणार आहे. अमोल, यांच्या रिक्वायरमेंट जशा होत्या की यांना अंबड आणि सातपूर MIDCच्या जवळ असं घर पाहिजे. बरोबर. आणि विथ मॉडर्न अम्युनिटीजचं घर पाहिजे. असे मी काही प्रोजेक्ट कर्मयोगी नगर आणि गोविंद नगर हा नाशिक मधला एरिया आहे, ओके, तिथले शोधलेले आहेत. मला असं वाटतं आपण हे प्रोजेक्ट जर प्रत्यक्षात जाऊन बघितले तर जास्त योग्य राहील. बरोबर. शेवटी सीमोल्लंघन करायचं आहे आपल्याला. त्याची सुरुवात तर आपल्याला करावी लागेलच. आधी आपण इथून सीमोल्लंघन करूया, प्रोजेक्ट्सवर जाऊया. हे एरिया तुम्हाला माहीत असतीलच, त्यामुळे तिथे जाऊन प्रत्यक्ष बघता येते. जाऊया तिकडे. चला. व्यवसायातून वेळ काढत येवला कुटुंब आपल्या नव्या घराच्या शोधात आपल्या प्रॉपर्टी एक्सपर्टच्या मदतीनं वेगवेगळे प्रोजेक्ट्स बघतायत. आपला व्यावसायिक दृष्टिकोनाचा चपखल वापर आणि मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन मिस्टर आणि मिसेस येवला आपलं घर शोधतायत. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन ह्या म्हणीप्रमाणेच येवला कुटुंबाला काही घरं पसंत पडली, पण लोकेशन आवडलं नाही. काही ठिकाणी त्यांना जास्त गोंगाट वाटला, पण तरीही त्यांची घर शोध मोहीम अगदी उत्साहात सुरू आहे. भरत येवला आणि त्यांचं कुटुंब आता जाणार आहे आपल्या प्रॉपर्टी एक्सपर्टनं सुचवलेल्या नाशिक मधील कर्मयोगी नगर इथल्या बागड प्रॉपर्टीजच्या ब्ल्यू बेल्स या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी. हॅलो भूषण. हाय. येवला फॅमिलींना मी तुमच्या ब्लू बेल्स प्रोजेक्टला भेट देण्यासाठी घेऊन आलो. ओके. बागड प्रॉपर्टीज तर्फे आपलं सहर्ष स्वागत. या वहिनी, या सर. मी आपल्याला बागड प्रॉपर्टीची माहिती देतो. आम्ही 20 वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहोत. आपण बऱ्याच प्रमाणामध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स केलेले आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्टची थोडक्यात माहिती देतो. पंडित कॉलनीमध्ये आपला सूर्यदर्शन म्हणून प्रोजेक्ट झालेला आहे. लक्झरियस एंडला घेतलाय प्रोजेक्ट. सेकंड आपला वसंत विहार झालेला आहे, तोही कॉलेज रोडलाच आहे. नाशिक रोड साईडला आपले झालेले आहेत सिल्वर स्प्रिंग, आपला स्प्रिंग लीफ आहे. आपला नारायण नगर झालेला आहे आपला अशोका रोडला. कमर्शियलमध्ये जाल तर तुम्ही जय प्लाझा प्रोजेक्ट आहे. 19 तारखेला बागड प्रॉपर्टीज तर्फे सर्व नाशिककरांसाठी एक नवीन सरप्राईज असणार आहे. आता आपण बोलूयात आपण ब्ल्यूबेल संदर्भात. थोडक्यात सांगतो. माझी इथे 63 फ्लॅट्स आहेत. 63 एका विंगमध्ये माझी 21 फ्लॅट आहेत. असे 3 विंग आहेत. 1.25 एकरात हा प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे. एका फ्लोअरला 3च फ्लॅट दिलेले आहे. आता आपण बोलूयात अम्युनिटीज संदर्भात. या सरीकडे आपल्याला संपूर्ण ब्ल्यूबेल्स एक्सटर्नल अम्युनिटीज संदर्भात माहिती देतो सर. क्लब हाऊस एम्फीथिएटर हा बेसिक अम्युनिटीचा पार्ट दिला आहे मी. एंटायर प्रोजेक्टमध्ये माझा पूर्ण ड्राईव्हवे मी आउटस्कर्ट्सने दिला आहे. इंटरनल पोर्शन पूर्ण गार्डनचा व्ह्यू दिलेला आहे आणि एक छोटासा बेबी पूल आपण वर्कआउट केला आहे आणि पूर्ण 12 फुलांचं गार्डन तयार केलेलं आहे. आपण प्रत्येकाला अलॉटेड पार्किंग दिलेली आहे. त्याच्यात सर्वात महत्त्वाचं आजी आजोबांसाठी मी पूर्ण सिनियर सिटीजन्स एरिया दिलेला आहे. इन ॲडिशन टू दॅट पाईप गॅस आपला पाईपलाईन आहे. सेकंड आपलं रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे आणि फायर फायटिंग सिस्टमसाठी आपण पूर्ण इनबिल्ट आपण वरती एक वॉटर टँक दिली आणि इनबिल्ट पूर्ण वर्कआउट करून ठेवलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा हायलाइटेड पोर्शन जो आहे माझ्या पूर्ण प्रोजेक्टला ग्लास क्लायडिंग दिलेलं आहे. ग्लास क्लायडिंगला मी पूर्ण LED निऑन लाइटिंगने वर्कआउट केलं आहे. संपूर्ण रात्रीच्या वेळेला प्रोजेक्ट कसा दिसणार त्याचं मी प्रत्येक तुम्हाला पूर्ण सॅम्पल फ्लॅटमध्ये जाऊन दाखवतो. सर ही झाली इत्यंभूत पूर्ण ब्ल्यूबेल्सची माहिती. आता आपण मध्ये जाऊयात. सॅम्पल फ्लॅटमध्ये आपल्याला कळेलच की नेमकं मी मध्ये काय देतोय. येऊच. हा लिव्हिंग कम डायनिंगचा कन्सेप्ट आहे. लिव्हिंग कम डायनिंग हा थोडा मॉडर्नाइज कन्सेप्टमध्ये आपण घेतला.
संपूर्ण तुमच्या टाईल्स RAK, संपूर्ण तुमचं इंटरनल जिप्सम फिनिश, आपण इमल्शन पेंट्स यूज करतो. आपले ब्रँडेड स्विचेस आहे, लॅचेस सर्व ब्रँडेड आहेत. देवघर हे आपलं पूर्ण वास्तूच्या कन्सेप्टनुसार आपल्याला ईस्ट वेस्ट डिरेक्शनला पाहिजे त्या हिशोबाने हे आपण असं डिझाईन करू शकतो. हे तर खूपच छान आहे. आता आपण किचन पाहूया. आपण आता सर लिव्हिंग आणि डायनिंग पाहिलं. त्याचा एरिया अप्रॉक्सिमेटली 14 बाय 24.5 होता. आता किचन आहे. किचन मी प्युअरली कुकिंग पर्पज म्हणतोय. त्याचं बेसिक रिझन आहे, डायनिंग दिलेलं आहे, स्टोर रूम वेगळा दिला आहे, ड्राय बाल्कनी वेगळी दिली आहे. हा 10 बाय 10चा पण किचन आहे, 10 बाय 10चा. एक ड्राय बाल्कनी वेगळी सेपरेट दिली आहे त्याला. ड्राय बाल्कनीमध्ये तुमची धुणे भांड्याची सोय होते, जे मॉडर्नाईजमधून ओल्ड एजमध्ये परत. आणि कोठीघर वेगळं, दॅट इज स्टोर रूम. आपण एक व्हिज्युअलाइज वर्कआउट तसं केलेलं आहे. सर सगळ्यात महत्त्वाचं इथं आपण गॅस पाईपलाईन पण केलेली आहे. आता आपण फर्स्ट बेड जो आहे, जो आपला मास्टर बेड आहे, त्याच्याकडे वळूया. हा मास्टर बेड आहे. कॅव्हिटी वॉल वर्कआउट केल्याचं कारण असं आहे की मी डबल वॉलिंग केलेली आहे. डबल वॉलिंगमध्ये तुमचं पूर्ण ॲटमॉस्फेरिकल आणि रूम टेम्परेचरमध्ये डिफरन्शियल होतं. अटॅच WC दिला आहे. मी WC मध्ये पण वर्कआउट करताना काय केलंय, कॉर्पोरेशनचं आणि बोर्डचं पाणी याचंही डिफरन्शियल केलं. आता आपण एक काम करूयात, आपण आता पुढचा बेड बघूया. आपण आता हा गेस्ट बेडमध्ये आलो. तर याची आपण साईज वर्कआउट करताना जे पण आपण वर्किंग केलेलं आहे त्या वर्किंगमध्ये फक्त आपण कन्सेप्ट कसा केला की इथे बेड आला, TV युनिट झालं, वॉर्डरोब झालं, त्याच्यानंतरही आपण किती स्पेशियस राहतो हा एक कन्सेप्ट वर्कआउट केलेला आहे. आता आपण हे सर्व बघितलं. आपण आता चिल्ड्रन्स बेडकडे जाऊया. या सर, आता आपण हा चिल्ड्रन्स बेड बघूया. इथे जेव्हा मी फर्निश केलं तर सगळं फर्निश केल्यानंतर आपल्या चिल्ड्रन्ससाठी काय जागा शिल्लक राहते, बेडची, वॉर्डरोबचं, स्टडी टेबल, आपला बुक शेल्फ, हा एक कन्सेप्ट आपण व्हिज्युअलाइज केला. ते स्पेशियसनेस काय आहे आपल्या फ्लॅटची ते गोष्ट क्लिअर झाली. मी प्रत्येक मास्टर बेडमध्ये आणि चिल्ड्रन्स बेडमध्ये म्हणजे जे अटॅच आहे त्याच्यामध्ये मी AC पॉईंट वर्कआउट केले. सर आता आपण संपूर्ण प्रोजेक्टची माहिती घेतली. हा तुम्ही शो फ्लॅट बघताय, तर त्याच्यात आपण आता पूर्ण त्याचा आस्वाद घ्या. काय आहे ते सगळं वर्कआउट करा. मी येतो. येवला कुटुंब आता जाणार आहे बागड प्रॉपर्टीच्या ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईटवर. बघून झाला फ्लॅट. बराच वेळ लागला फ्लॅट बघायला तुम्हाला. मग आता बऱ्याचशा गोष्टी त्यांनी त्याच्यात आगमन दिल्या. त्याच्यामुळे निवांतपणे थोडंसं एक एक गोष्टी पण मग आधी एक सांगा, आवडला की नाही फ्लॅट? खूप खूप आवडलं, खूपच छान. पण काय अशा गोष्टी होत्या फ्लॅटमध्ये की ज्यामुळे तुम्ही असं म्हणताय की मला फ्लॅट आवडला? बऱ्याच गोष्टी आहेत आता सांगण्यासारखे. एक तर आपण बाहेरून आलो तर एक्सटर्नल त्यांनी अम्युनिटीज भरपूर दिल्या आहेत. उदाहरणार्थ पार्किंग, असं स्पेशियस पार्किंग दिलेलं आहे, एक ॲम्पी थिएटर दिलेलं आहे, क्लब हाऊस दिलेलं आहे की मुलांना, परत आजी आजोबांना गार्डन दिलेलं आहे. सौंना जे पाहिजे होतं स्पेशल पूजा घर पाहिजे होतं ते पण अवेलेबल आहे. त्यातल्या त्यात किचन चांगला मोठा बनवलेला आहे त्यांनी. स्पेशल मुलांना जे हवं होतं भविष्यात किंवा बेडरूम स्पेशल पाहिजे तर ते 2 वेगवेगळे बेडरूम पण आहेत. म्हणजे किशोर, तुमच्या घराची निवड अगदी योग्य होती असं म्हणायला लागेल. पण मग ह्या घराची निवड करताना तुम्ही काय विचार केला होता? जसे हे उद्योजक आहेत, त्यांचं जे घर आहे ते नाशिकमधल्या जो 2 इम्पॉर्टंट MIDCs आहेत, सातपूर आणि अंबड, त्याच्याशी वेल कनेक्टेड पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की घर ही एक अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट अशी इन्व्हेस्टमेंट असते. ती इन्व्हेस्टमेंट ही भविष्यामध्ये ॲप्रिशिएट पण झाली पाहिजे. त्या सर्व लक्षात घेता हा प्रोजेक्ट यांच्यासाठी अतिशय योग्य होता. बरोबर. पण मग आता परत आता पुढचं पाऊल काय? म्हणजे मन तर गुंतलं या घरात, आता पैसेही गुंतवायचे का?
आता पुढचं पण पैसे गुंतवणं हे तर निश्चितच झालेलं आहे. आता फक्त याच्यासाठी लागणाऱ्या ज्या लोन्स वगैरे या गोष्टी आहेत ह्या नाही बरोबर आहे, बजेटचा तर मुद्दा महत्त्वाचा आहेच, फायनान्सचा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. पण या दोन्ही गोष्टी आपण मला वाटतं बिल्डरचं जे ऑफिस आहे त्यांच्याकडे जाऊन बोलूयात, तिथेच बसून बोलूया. चला. भरत आणि ज्योती, तुम्ही सॅम्पल फ्लॅट बघितलात आणि तुम्हाला तो खूप आवडला. तुमच्या डोक्यात आत्ताच ब्ल्यू बेल्स वाजायला लागले असतील कदाचित. पण आता आपण समोरासमोर बसलोय. बागड प्रॉपर्टीजकडून भूषण काटे आहेत आणि रिलायन्स होम फायनान्सचे किशोर ब्रह्मेच्या सुद्धा आहेत. आता घर घ्यायचं की नाही, कसं घ्यायचं, काय शंका आहेत तुमच्या घर घेण्याबद्दलच्या, त्या तुम्ही त्यांना विचारू शकता. आपण भूषणपासून सुरुवात करूया. आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की जो फ्लॅट यांनी बघितला, जो पसंत केलेला आहे, त्याची किंमत काय, त्यांना किती पैसे मोजावे लागणार. आता सगळ्यात महत्त्वाचं, येवले साहेबांनी जो फ्लॅट पाहिला आहे तो 3 BHKचा आहे. त्याची जी एरिया आहे ते 1765 स्क्वेअर फीटचा आहे. बरोबर. आणि तो आपला फ्लॅट जातोय 50 लाखापर्यंत. ओके. सर्व गोष्टी इन्क्लुडिंग आहेत त्याच्यात. ओके. आणि मी बंगलाच देतो आहे, बागड प्रॉपर्टीज आहे, बाकी आपण ठरवायचं आहे. 1.5 कोटी एवढी किंमत आहे त्यांनी सांगितलेल्या बंगल्याची. जो फ्लॅट आहे बंगल्यासारखा, काय वाटतंय तुम्हाला? तुमचं बजेट 45 ते 50 लाख होतं, त्यामुळे मला तरी असं वाटतं की तुमच्या बजेटमध्ये बसतंय. बजेटमध्ये बसतंय, त्यातली काही रक्कम सुद्धा मी देऊ शकतो. पण बाकी उरलेल्या रकमेबद्दल जे मला थोडीशी चिंता आहे. फायनान्स तुम्हाला लागणार आहे, बरोबर. त्यासाठीच आहेत किशोर ब्रह्मेच्या. किशोर, काय मार्गदर्शन करणार? तुम्हाला काही चिंता करण्याची कारण नाही आहे, कारण रिलायन्स होम फायनान्स तुमच्या बरोबर आहे. रिलायन्स होम फायनान्सची एक खासियत आहे की जे टेलरमेड लोन देतो. टेलरमेड लोन म्हणजे जे तुमच्याकडे येऊन आणि तुमची लाईफस्टाईल समजून घेऊन तुमच्यासाठी एक खास लोन बनवून दिलं जातं. त्याप्रमाणे तुम्हाला जे EMI सर्व करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. बरोबर. पण माझ्या व्यवसायात कसं होतं की कॅश फ्लो किंवा हे जे मार्केट रिसेशन ह्या ज्या गोष्टी थोड्याशा त्याशी निगडीत आहे. मग पैसा हा कधी एका महिन्यात कमी, कधी जास्त, ह्या कमी जास्त ह्या गोष्टी, याच्यासाठी काय असेल? तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचे कारण नाही, कारण रिलायन्स तुमच्यासोबत आहे आता. आणि आमचा एक्सपर्ट जो असतो ना, तो तुमच्या इथे येतो. तुमचा पूर्ण व्यवसाय हा समजून घेतला जातो आणि तुमची लाईफस्टाईल समजून घेतली जाते. आणि तुम्हाला तुमच्या ज्या पेमेंट कपॅसिटी आहे त्याप्रमाणे लोन हे स्ट्रक्चर केलं जातं की जे तुमचं जे रेग्युलर बिझनेस आहे हा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये डिस्टर्ब होता कामा नये, याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. चला, लोनची तर चिंता मिटली, पण यात काही कायदेशीररित्या काही अडचणी नाही आहेत ना, हे जरा मला तुम्ही जरा सांगू शकता? कायदेशीररित्या कुठल्याही प्रकारची अडचणी नाही आहेत. आमचं पूर्ण टायटल क्लिअर प्रॉपर्टीज आहेत. आम्ही कमेन्समेंट पासून तर कम्प्लिशन पर्यंत रिगार्डिंग फायर्स, ज्यात पण कुठल्याही गरजेच्या वस्तू आहेत किंवा कुठल्याही गरजेच्या लिगॅलिटी टर्म्स आहेत त्या आम्ही क्लिअर करूनच वर्कआउट करतो. विश्वासार्ह परंपरा हा विषय महत्त्वाचा आहे सर. ज्योतिबाईंनी तुम्हाला काही ह्याच्याबद्दल सांगायचं आहे? काय वाटतंय आता तुम्हाला की आता आपण नवीन घरात प्रवेश करणार आहोत लवकरच? घर तर आवडलंय मला, म्हणजे जसं मनात होतं तसं घर मिळालंय मला. बरोबर. त्याबद्दल मी आनंदी आहे. स्वप्न साकार झालेलं आहे आणि ते सुद्धा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर साकार झालेलं आहे. ह्याचा आनंद आणखीन दुप्पट असणार आहे. मग तो आनंद साजरा करायला पाहिजे आता सगळ्यांनीच. चला साजरा करूया दसऱ्याचा सण. चला. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा, असाच विचार येवला परिवार आज करतंय, कारण त्यांनी आपल्या स्वप्नातलं घर नाशिकमध्ये बागड प्रॉपर्टीजच्या ब्ल्यू बेल्समध्ये बुक केलेलं आहे. ते सुद्धा दसऱ्याच्या पूर्वसंध्येला. आता एवढा चांगला शुभमुहूर्त दुसरा कुठला असूच शकणार नाही. याच निमित्ताने आपल्या सोबत आहेत बागड परिवार सुद्धा. आपल्या सोबत आहेत चंद्रकांतजी बागड, दीपकजी बागड, सुशील बागड सुद्धा आहेत आणि बागड परिवाराचे इतर सदस्य सुद्धा आवर्जून आनंदाने इथे उपस्थित आहेत येवला परिवाराचं आपल्या परिवारात स्वागत करण्यासाठी. दीपकजी, मी तुम्हाला विचारेन की या प्रसंगी, या शुभमुहूर्तावर तुम्हाला काय सांगायचं? निश्चितच मला खूप मोठा आनंद झालेला आहे. येवला परिवाराने आमच्या ब्ल्यू बेलमध्ये जे काही घर खरेदी केलेलं आहे त्याचा निश्चितच त्यांना फायदा होईल आणि ते आमच्या ब्ल्यू बेलमध्ये त्यांचं उर्वरित आयुष्य सुखी आणि समृद्धीने घालवतील याबद्दल मला कुठलीही शंका नाही. आणि मी येवला परिवाराला दसऱ्यानिमित्त त्यांना बागड परिवारातर्फे शुभचिंतितो येवला परिवारांचं स्वागत करतो. स्वागत करण्यासाठी त्यांनी खास योजना सुद्धा केलेली आहे तुमच्यासाठी. एक खास पुष्पगुच्छ आहे आणि दसऱ्याचा सण आहे त्यामुळे एक खास गिफ्ट सुद्धा तुमच्यासाठी आहे. आता तुम्ही सगळेजण तयारी करत असाल सोनं लुटण्याची, पण येवला कुटुंबानं दसऱ्याच्या आदल्याच दिवशी सोनं लुटलेलं आहे, ते सुद्धा आपल्या नव्या घर खरेदीतून.
एखाद्या खास सणाच्या दिवशी जर आपलं स्वप्न साकार झालं तर मग त्या सणाचं आणि त्या स्वप्नाचंही महत्त्व वाढतं. जसं ते तुमचंही वाढू शकतं. तुम्हाला फक्त स्वप्न बघायचं आहे, ते पूर्ण करायला आम्ही आहोतच. तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार आणि सगळ्यांना शुभ दसरा.